जन्माला यावं लागतं याची चांगली नोंद घ्यायची. पूर्वजन्मी केलेल्या क्रिया मनामुळे झालेलं संचित तयार आहे आणि संचित शिल्लक आहे म्हणून प्रारब्ध भोगायला यावं लागतं. म्हणून आज प्रत्येक माणसाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. धनवान दोन्ही असतील पण कुणी रोगी आहे तर कुणी भोगी आहे आणि प्रारब्ध बदलण्याची शक्ती या विश्वात तरी कोणामध्ये नाही. ललाटीचे लेले ते तुसे काही केले अरे काळे गोरे पण धुतले शिवणे निर्दोपणे संसार प्रारब्ध प्रारब्धच आहे. त्याला कुणी बदलू शकत नाही न चुकवू शकत नाही. ज्याच्या घरी काहीच खायला नाही त्याला सकाळी चित्र म्हणतो चला पेट खायला. ज्याला प्रारब्ध म्हणतात जरा बघा काही लोकांना वाटत असेल अमुक आहे बंगल्यात राहतो असं झालं सुखी असेल तर काही अनुमान करू नका. या संसारामध्ये प्रारब्ध भोगायला आलेला प्रत्येक जीव हा प्रारब्ध भोगताना दुःखीच आहे आणि त्याला दुःख भोगावंच लागतं. त्याशिवाय प्रारब्ध भोगल्या जात नाही. ते कमी होत नाही. एका जन्मामध्ये भोग प्रारब्धाचा आणि प्रत्येक नाश झाला पण भोगावाचे मात्र आता कर्मे जे उडाले अहो त्या विचार केला तर मग ते हे आहे काय भोगावया त्याचं कारण सांगितलेलं आहे. म्हणून प्रारब्ध धन मान अन्न तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून जास्त डोकं लावायचं नाही. संत महात्मे प्रारब्ध भोगताना जे दुःखी झालेलो त्यांचा उद्धार करण्यासाठी आले आणि भगवंताचा अवतार घेतला. या सृष्टीवर अत्यंत शक्ती ज्ञान शक्ती धन शक्ती सत्ता शक्ती या शक्तीचा उन्माद झाला. अतिरेक होऊन अन्याय लोक करू लागले तर भगवंताला त्यांचा नाश करण्यासाठी या पृथ्वी लोकावर अवतार घेतला.
याचं कारण काय? धर्माचं रक्षण. धर्म हा व्यापक आहे. धर्म काय आहे? व्यापक आहे. धर्म सनातन आहे. धर्म हा प्रत्येक काळामध्ये स्वातंत्र्य आहे. पण धर्मावर ग्लानी आणण्याचा घेतलेला अवतार. परिस्थिती लक्षात घ्या. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मातृदेवो भव म्हणणारा समाज, पण आई वडिलांना आज वृद्धाश्रमात नेऊन टाकतोय. असे नराधम मुलं आहेत. पण असाही एक वर्ग आहे की तो आपल्या आई वडिलांची सेवा करतोय. आणि जो सुपुत्र आपल्या आई वडिलांचं वचन ऐकून सेवा करतोय तो बरोबर म्हणतात देव सुद्धा त्याच्या पुढे हात जोडून उभा राहतो. हा अत्यंत महत्वाचं लक्षण आहे. आम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरत असतो ना, तेव्हा आम्ही रोडवर पाहतो फुलाच्या दुकानात कमी, फ्रूटच्या दुकानात कमी, औषधीच्या दुकानात कमी, मांसाच्या दुकानात अनेक जागा कशाला कापल्या जातात. त्याचा मांस हातात जो अधर्म. या न्यायाला आज तुम्ही पैठण बघा, दहावीत करणाऱ्यांना तिथं सगळी घाण करून टाकली. जरा पंढरपूर पहा, अजून काशी पहा, जिथं ज्ञान 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 अजून कायम निघेल आता जवळजवळ. विठ्ठला अधर्म कोर्टामध्ये गीतेची शपथ खाऊन खोटी साक्ष देतोय. अधर्म आहे. बैल बाजारात भाकरीची शपथ घेऊन रुमालाखाली हात घालतो. हा अधर्म. किती खोटं बोलावं या पोटासाठी. पण तो रोग वारकरी संप्रदायात सुद्धा आला. काही लोक नाही बोललेलं बरं नाही जरा. संप्रदाय आहे. पण आमच्या गुरु महाराजांना एक जण विचारलं होतं, महाराज काय तुमचे माळकरी लबाड आहेत. आमच्या गुरु महाराजांना असा लागला. म्हणजे बाबा माळकरी लबाड नाही, लबाडाने माळा घातलेल्या आहे. आज पोट भरण्यासाठी बरेचसे जण इकडे आले, ज्यांना दिंडी नाही, ज्यांना एकादशी नाही, ज्यांना नियम नाही, ज्यांना सद्गुरूची सेवा नाही, ज्यांना संप्रदायाविषयी कळकळ नाही, जे समाजाचं प्रेम फक्त तोंडापुरतं ठेवतात, अशा लोकांना काय बोलावं. हा अधर्मच आहे. आज भाऊ भावासाठी, जाग्यासाठी, जमिनीसाठी खून करतोय. हा धर्म आहे. रामायण याकरता ऐकायचंय. रामायण आणि महाभारतात फार मोठी तफावत आहे. रामायणामध्ये चारी बंधू एकत्रित राहून आपली संपत्ती तीही भावाची आणि भावाची संपत्ती तीही भावाची, याचं नाव रामायण. आणि महाभारतात आपला वाटा तोही आपला आणि भावाचा वाटा तोही आपला. पुन्हा तो वाटा मागायला येऊ नये म्हणून त्याला मारावं, याचं नाव महाभारत. जरा आम्ही कथा ऐकतो कशा करता. कथा ऐकून आमच्यात परिवर्तन व्हायला पाहिजे. पण आम्हाला एक सवय लागली, आम्ही टाइम पास म्हणून कीर्तन ऐकायला. कीर्तन झालं झटकीनं की निघाला विठ्ठला विठ्ठला. आज किनाराचा एवढा सुळसुळाट, एवढा
अरे रोडवर बघा तुम्ही ते बर्थडे साजरे करतात साहेब. काय तरुण मुलांना तर ही हद्द पार केलेली आता सध्या. पिल्याच्या नंतर अगोदर आपण बोलतोच ना, ऐकून घेतात आणि नंतर मग बडबड करतात. मी काय समजतो कोणाला, मी अमुक करील. अरे काय करतो बाबा, भल्या भल्याचं वाटोळ झालं याच्यामध्ये. प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मदिरा तो होणी ठाके माजिरा ते क्षणी. 13व्या अध्यात ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबा सांगतात अनेक जण संपले या दारू पासून. किती लोकांचं वाईट होतंय जरा बघा. पत्नी दुःखी, आई दुःखी, वडील दुःखी, बंधू दुःखी, स्वतःच शरीर संपत, धन संपत्ती जाते, कमी वयात मरतो, त्याला पाहुणे विचारत नाही, बसमध्ये कुणी बसू देत नाही, त्याला लग्नाची पत्रिका देत नाही, सप्त्यात जर आला तर आमचे टाळकरी उलटे झेंडे करते. जरा बघा एवढा नाश या मदिरात आहे, तरी लोक तिच्या माग लागले. हा आदर